तर मित्रांनो आपण आता मेहनगड फोर्ट ला पोहोचलो आहोत आणि हा बादशाह रे बबनी फोर्ट आहे आणि इकडचा व्ह्यू बघा बापा बापा मी हिस्ट्री सांगतो इकडे आणि तुम्ही ऐकू शकता इथली हिस्ट्री. इथला एक राजा होता आणि त्या राजाचा लफडा होता त्या राणीशी त्या किल्ल्यातल्या. त्यामुळे झालं मोठं युद्ध आणि इथली मधील प्रजा होती ना यांना सारखं युद्धामुळे जायला लागायचं बाजूला. त्यामुळे यांची वसाहत नीट होईत नसं म्हणून हेही राज्य सोडायचा निर्णय घेतलेला. हे महाराष्ट्रात जास्त वसत आजी 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 दाखवते कुठची ही काय त्यांचं काय शपथ लफडा सोडा तुम्ही फोर्ट बघा बादशाह दिसतोय. ह्यो सगळा ज्वालामुखी पत्थरचे बनलेला आहे आणि आपण इथून आता जस्ट आलोत आणि आपण इथं आलोत. तर बघूया पुढचा काय. तर टूर गाईड आपल्याला इन्फॉर्मेशन देतील नंतर आपण फोर्टमध्ये घुसू. वो जो थी वो तो चित्तर पैलेस, चित्तर पहाड़ी पे था. ये है जो चिड़िया टूक पहाड़ी पे. चिड़िया टूक इसलिए यहाँ पे कोई चिड़ियानाथ जी करके कोई संत हुआ करते थे. वो यहाँ पे मेडिटेशन योगा वगैरह किया करते थे ना, इसलिए इसका नाम चिड़िया टूक पहाड़ी है. तो राजोदा वो जो बंदूक हमारा पुराना कैपिटल था ना, तो प्रिंस लेवल पे था तो जो भी इन्वेडर अटैक करता है आसानी से हरा देते. तो उन्होंने काफी हिल्स पे गए और सबको देखा, उनको ये सबसे उपयुक्त लगा कि यहाँ पे अपना किला बनाना चाहिए. तो जैसे फोर्ट आर्किटेक्चर भी होता है जैसे अपने घरों वगैरह बंगलों वगैरह का होता है. तर आपण फोर्टमध्ये आलेलो आहोत आणि हा अख्खा ओव्हरऑल फोर्ट आहे. मस्त फोर्ट आहे. गाडी आली नाही इथं थोडासा फोटोशूट करू सगळा. आता इथे एंट्री करतो आम्ही आणि निघतो इथची. अभि ये विन्नाचा आईच्या गावात फिरूया बघा. तर आपण आतमध्ये एंट्री करत आहोत. हा मोठा दरवाजा जो बहुतेक इथं असेल म्हणून तो तुटला म्हणून इथं काढून ठेवलाय. अख्खा लोखंड नाही पत्रा आहे. लोखंड पासून लाकूड आहे आणि तो आय थिंक इथं असेल कारण स्ट्रक्चर सेम आहे. इथं असेल एक कबुतरा बाबा बॉम्ब पडते वरून. आणि हा एंट्रन्स सेकंड एंट्रन्स आणि हा आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि ही पूर्ण आता व्ह्यू भेटेल आपल्याला. 1 2 3 रात. ही तोप इथं तोप आहे आणि इथे हे 1 मिनिट नाही व्हिडिओ जाऊ आपण. टॅलेंट आपण पण वाजवलं शिकू. आपण पण वाजवू. आपण पण पैसे कमवू. दुसरा काय झालं नाही तर यो करू आपण. तुला काय बोलायचं ब्रो? काय नाही कटले आम्ही आता. इथं तोप आहे. आपण तोप पण बघायला जाऊ. म्हणजे आतमध्ये एंट्री नाही असं वाटतं. बघूया तोप बघूया नंतर. एक सिनेमॅटिक घेतो. सर आमचे सर फोटो काढतात तर मग मी सरांचा फोटो काढतो. तर आपण आतमध्ये आलो आणि हा नजारा बघा फक्त तुम्ही बघत राहा. आणि हा नजाऱ्याबद्दल काय बोलायचं? डोलं असं म्हणजे काय डोलत लोक आहेत वरती बघायला नाही. इथं येऊनच आपण बघू शकता. हा खरं म्हणजे इथं येऊनच बघल्यासारखं वाटतं. बघूया आता पुढे अजून नजारे आहेत आणि हा नजारा बाबा बाबा बाबा. ओके पुढे भेटू.
आम्ही आता इथे डान्स केला एकविराच्या गाण्यावरती पण आम्हाला व्हिडिओ पण माझ्याकडे फोन होता म्हणून मी व्हिडिओ नाही काढली मी देतो धन्यवाद आडवी उभी आहे माझी घेतली का कोणी? आडवी तो उभी आडवी तर आडवी सगळे टाकू शामिल होण्याचा मी थोडासा प्रयत्न केला 100% असफल किंवा सफल कसंही असू देऊन तुम्ही सहकार्य करा. आणि हे व्ह्यू बघा अरे बाबा 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 आमच्या गावात सगळ्या बादशाह रे बबनीस व्ह्यू आहे अरे राहू दे स्वस्त बिस्त काय नसतं सगळं असतं ते आपलं असतं तर आम्ही आता तिथे जातो इथं कुठेतरी आणि बघतो तोपर्यंत लाईक करा तर मित्रांनो आता आम्ही इथे मेन एंट्री करू आणि नंतर मग वरती जाऊ फोर्ट बघायला तर काहीतरी तर हा आमचा भुई आणि हा फोर्ट हा कोणाचे रात्राचे शिक्के आहेत नया मात्र चलो इधर से बाबा बाबा मित्रांनो बादशाह फोर्ट आहे बादशाह रे बबनी ग ग ग ग ग ग आजचे जे स्टेप बघून ह्यो बघा कसं दिसतं अरे बाबा बाबा अख्खा सगळा कोरीव काम आहे बघा सगळा कोरीव काम आहे आम्ही इथं 2-4 फोटो उडवतो आणि परत व्हिडिओ चालू करतो धन्यवाद बघत राहा सिनेमॅटिक ते सगळे म्युझियम टाईप आहे ते दुसरा मग सगळं दाखवतो ही अशी रथ आणि हे बसायला आणि हे पण बसायला आहे आणि हे पण रथ टाईप आहेत सगळे हा काहीतरी बसायचा वाटतं हत्तीवरती बसायचा वाटतं मला हा पण सेम वाटतंय आणि इथून एक्झिट बोल तर आता आपण इथून दुसरीकडे बाहेर चालणार आहोत तर बाहेर अजून चांगला व्ह्यू आहे आणि तर इथून एंट्री मित्रा चल ना आणि इथून हा पण भारी आहे हा कुठल्या तरी पिक्चरमध्ये बघायला वाटतंय आणि हा वरती फॉर ऑफिस ओनली वरती नाही जाऊ शकत आपण आणि इथून बघू शकता मग ती लोक कशी गेले इथून बघू शकता आपण बादशाह रे भुवनेश्वर आहे आणि मग आपण वरती जायला भेटतं का बघू ते इतकी एन्जॉय करू काय करायचं आता तर काहीतरी माहिती सांगतात आता इथे पाणी साठवायचं काहीतरी जुगाड आहे तो बघू आपण जुगाड पाणी साठवायचा तिथं येतो पाणी जो मला व्हिडिओ नाही काढून द्यायचा मग अशी मी पाणी साठवत दाखवतो तो यो आहे तो सध्या बंद आहे तो आता कोणतरी पडत असेल म्हणून बंद ठेवला असेल आणि हा म्युझियम तर पहिल्यांदाच आपल्याला आल्या तोप दिसलेली आहे तोपावर पण नक्षीकाम केलं आहे आणि इकडे हा दरवाजा आणि दरवाजामध्ये गणपती बाप्पा मोरया आणि पुढे पण म्युझियम आहे आणि या म्युझियम मध्ये ही तलवार आहे एक तलवार आहे सगळा म्युझियम आहे ही पालखी इकडे भांडी आहे त्या तलवारीचं एक सिनेमॅटिक घेऊ असं वाटतं कोणच्या आबाची तलवार आहे भुईच्या तिची सिनेमॅटिक घेऊया तर मित्रांनो सिनेमॅटिकचा प्लॅन बिस्कटला आहे ते लायटिंग फ्लक्च्युएट होतंय आपण हे बघू शकता इथं पण हेड मसाज नाही हेड सिक्युरिटीचा आहे भाला आहे ती ढाल आहे ती कट्यार आहे ती शिवाजी महाराजांच्याकडं पण होती अफजल खानाला मारताना आणि ही बंदूक आहे आणि पुढचं आपण बघू काय काय आहे मोरया आणि हे पुतला बितला सगळा आहे तो आपण बघूया फक्त राजाने राणीला दिलेली होती पण तिला ते पटली नाही तिथून मग तो आपला तो टेडी चालू झाला बावली वर्षी म्हणून ते राणीने या बंदुकीशी याचा मर्डर केला आणि याच्याने त्याचा रक्त पिला आणि एवढा असती होती असते होते असते हा बरोबर आहे हा
धन्यवाद. आणि अशाच हिस्टॉरिकल बातम्यांसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. जो काय आहे आम्हाला समजत नाही. आपण हा उक्का आहे, हा उक्का एवढं माहिती आहे जोडलाय त्याच्यातून. आणि हा चहाचा टप, चहाची किटली. Did you like this? चिलम चिलम आहे चिलम. This is hookah pot. मला दाखव. This is hookah pot. Hookah pot. चिलम आहे चिलम. चिलम त्यानं काय करतात? नशा नहीं करने का, ऊपर जाने का बस. बघू शकता हे काय आहे मला सुद्धा माहित नव्हतं. माझ्या ते गुरुवर्य श्री त्यांनी मला सांगितलं की हे चिलूम म्हणतात त्याला. ते बोर्ड असतो बघा तो आहे हा. ते तुम्ही ओढू शकता. तुम्हाला कधी मन झालं असं धूर काढायचा तर ते राहू शकतो. आम्ही ओरला श्री श्री आमचे गुरुवर्य मला सांगितलं. हिस्ट्री समजलेली आपल्याला. आता नेक्स्ट लोकेशनला. अरे कपड्यांची हिस्ट्री, कपड्यांची हिस्ट्री कोण सांगणार आहे? आयुष आमच्या कपड्यांची गेले होते हेच पोशाख आलेले. आयुष कोहलीने त्यांना खूप मारला. हे पोशाख सोडला. दादा अभी झुकझुक गाडी बनी ती इसवी सन 1927. त्यावेळी जेव्हा जत्रा भरलेली सातगावची जत्रा भरलेली तेव्हा आपला इथला राजा तिथे सातगावची त्यांनी त्याच्या लहान मुलासाठी ती केलेला आणली होती. पण लहान मुला मला पटली नाही. त्यांनी मला ओरिजिनल पहिले तो संत्रीचा बसले ही बारकी झुकझुक गाडी होते आणि तो बारका पोऱ्या. हा पुढची हिस्ट्री पुढचं कोणते सांगाल? यो लॉक याच्या गावात यो लॉक पेरू लॉक बघ असला वाटतंय लॉक एक टिंग. आणि ही पुढची हिस्ट्री हीच ती राणी आहे ज्यांनी राजाचा मर्डर केला. आणि ही जी वंशज आहे ही जी वंशज आहे म्हणून ही हिस्ट्री सांगणार आहे. बोल स्वतःच्या वंशजांची हिस्ट्री विसरली लाज वाटायला पाहिजे. नालायक. चला आपण बाहेर जाऊ. आपल्याला आठवतील नाही. ही बंदुकीची हिस्ट्री कोण घेणार? आता हे आहे बंदूक. ह्याच मुलीने आपण दादा कट. आपण नेक्स्ट म्युझियम मध्ये घुसत आहोत. आता इथली पण हिस्ट्री जाणून घेऊ आमच्या पेंटिंग हिस्ट्रीकारांच्या सोबत. आणि ह्या पेंटिंगची हिस्ट्री आपल्याला कोण सांगणार आहे? पहिली पेंटिंग हा दादा क्रिसमस नाही या श्रीकृष्ण आहेत इथे म्हणजे हा क्रिसमस नाहीये. हा हिंदू लोकांचा धर्म आहे कुठला तरी. बघू शकता तुम्ही असं. हे आपलं ब्रह्मा विष्णू महेश सगळे बसलेले ब्राह्मण तुम्ही. आणि हे मागची सगळ्या बाकीच्या बायका रोहनच्या लग्नाला एवढे करवले आल्या. ही खरी हिस्ट्री आहे. त्याच्यासाठी याला चुम्मा. हा माहित नाही पण पहिलं पहिला देव आहे ज्यांनी शिवजी कैलासमध्ये कसं जातील वरात घेऊन जातील. खालती कुठेतरी गेलते. हा तर हा नंदी बैल. आता पुढची जाणून घेऊ. मजा येते जराशी. तर मित्रांनो ह्या पेंटिंग्स आहेत सगळ्या. याला मिनिएचर आर्ट बोलतात. आणि हा मेवळामधल्या आर्ट स्टुडंट्सनी काढलेलं आहे सगळं. ते आम्हाला त्या सराई सांगितला. आणि हे सगळं बघितलं आहे. आणि आपण इथून आता नेक्स्ट रूममध्ये जाऊ. तिथून बाहेर जाऊ म्युझियम. आणि पुढचे पण बघू सगळा व्हिडिओ चालू आहे. हा इथून भाषा दिसते पाण्याचा थेंब. आणि आता पुढे बघू काय होत आहे. आपण एक वरतो आलो. तर इथं बघूया आपण काय आहे. तिथं मांडव आहे. आय थिंक हा लग्नाचा मांडव. हा लग्नाचा सूट. आणि हा इथं लग्नाचा मांडव असं वाटतंय. नाही पडदा बांधलेले. हा सूट आहे. आणि हा कुठल्या तरी अंगरख आहे. हा कुठल्या तरी महाराजांचा अंगरख आहे. आणि इकडे काही नाही आहे. आणि इकडे पेंटिंग्स आणि सगळं ऑल्स ही हाताने बनलेली आहे.
आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे बघूया. हा शीशा महल. हे शीश महल आहे, ते शीश महल पण आतमध्ये एंट्री नाही. शीश महल कसं दिसते बघू दे. ही बाबा बादशाह आणि हा कुठल्या राणींचा अंगरखा नाही पोशाख आहे. आणि हे पण पोशाख आहेत. त्याला अकोचन काहीतरी नाव दिलेलं आहे. तर शीश महलचा सिनेमॅटिक घेतला. आता आपण पुढे चाललो. आपली आधी पब्लिक गायब झाली इन्फॉर्मेशन देणारी, तर ती खाली गेली. खाली नाही वरती गेले. अरे नाही बरोबर आपण मागे राहिलो. आम्ही चांगले करणार काय. आता आम्ही अजून वरती जाऊ. तर पुढे बघूया काय काय रोमांच निर्माण होतं आमच्या अंगात. आणि हे रोमांचकारी अरे बापले इधर भी सिनेमॅटिक होएगा. पर ये हाय काय. हा यो दरबार हे दरबार बघा. नको झोपू दादा मारतील. हे दरबार आहे. बादशाह दरबार आहे. आणि हा दरबारात एक सभा भरत असेल. आई मित्रांनो हा दिसतोय ना हा पत्रा. त्याला टोटल 24 कॅरेट गोल्ड आहे. आणि 24 कॅरेट गोल्ड चौकटीच्या बाहेर आहे. चला पुढे जाऊन बघू आपण. पुरातन काळातला जिना आहे का आत्ताच्या काळातला आहे तो माहीत नाही, पण जिना आहे. तर आपण अजून एक वरती जाऊयात. हा आमचा विराज भाई जो जरासा शांत आहे. विराज भाई ओळख देऊ ना. तर आपण अजून एक फ्लोअरवरती जाऊया आणि एक्सप्लोअर करूया राजस्थान. कुठला फोर्ट आहे? चकोरा फोर्ट. फोर्टचं नाव बोल रे. भाई फोर्ट का नाम क्या है? कुछ तो मनगड काहीतरी आहे. आम्ही नाव विसरलो. थोड्या मिनिटात आपण बघूया. आणि हा इथून आउटसाईड व्ह्यू आहे आणि गॅलरी टाईप आहे त्या काळातली. आणि इथून बघायला लागेल कसं दिसतोय. तर मित्रांनो बघू शकता आपण इथून अख्खा सगळा व्ह्यू दिसतोय. सगळा इथला सगळा खालचा पण व्ह्यू दिसतोय. तर ही त्या काळातली गॅलरी आहे. आणि आम्हाला पक्का चांगला वाटतंय. आम्ही इथं बघायला आलो. आम्ही धन्यवाद करतो त्यांनी आम्हाला इथं आणली. आणि आपण एक 2-4 फोटो काढू आणि पुढे नंतर लोक कंटिन्यू करू. धन्यवाद मित्रांनो. हा आहे शस्त्रखाना. चला हिस्ट्री काढू द्याल ना आपण. हे बोलतो इथे का बघायचा हिस्ट्री मेन आहे. हे सगळे भाले आईच्या गावात एवढा मोठा भाला हे पिक कसं असतील. असला लांब भाला येतो कसा पिकत असतील. ही काठी नाही रे. गोल्फ हे बंदूक आहे का तलवार आहे. हे सगळे कुऱ्हाडी आहे. ही बंदूक आहे. चाकू प्लस बंदूक आहे. अरे मित्रांनो ही चाकू आणि बंदूक एकत्र. गोळी संपली का असा भुसकाचा. आणि लांब असल्यावर गोळी मारायची डिस्के आव. आणि ही कट्ट्यार भाषा आहे. असा दाबाचा सगळा बाहेर. ही ढाल तलवार चिलकत ह्या पण तलवारी. आणि अशा प्रकारे सगळा शस्त्रखाना आहे इथं. पण मला एक प्रश्न पडला एवढा लांब भाला कसा भेटतो. एवढा लांब भाला. तर बघूया पुढे. आता आपण अजून पुढे चाललो. इकडे काहीतरी आहे. तर आम्ही तो बघायला चाललो. पण पोरा मस्ती करतात खूप. काय समजत नाही. इकडे दरबार आहे. तुझं दरबार आहे. शिशमेल नाही दरबार आहे. वरती बघ ना कसा टांगलाय. अशा दिसते ही आहे. लुडो हे बघ. लुडो आहे येड्या. इथे लुडो खेळतात. आणि पुढे बघूया आपण. हे पेरू तिथे लुडो आहे. महाभारत लुडो अशी झालंय. तर इकडून असा राईटला खाली उतरायचंय. आता आपण झालं एवढाच आहे. आता परत खाली जायचा बुडाशी आणि तिची उडी मारून
चला चला मग खाली भेटू आपण. मित्रांनो हे जुने दरवाजे आहेत. मला वाटतं यानं पण सोन्याने कव्हर केलाय कारण हे गोल्डन दिसतात. आणि इकडं पण दरवाजे आहे. इकडे या खिडक्या वाटतात मला. ही खिडकी ही पण खिडकी आहे आणि ही पण खिडकी आहे. आणि ह्या दरवाजाला आपण बाहेर जाणार. तर पुढं बघूया काय काय आहे. तर इकडे काय आहे हे काय आहे. इकडे पेंटिंग्स आहेत आणि हा चित्र आणि इथं तलवार आहे कोणची तरी हा. आणि तिकडे तलवार आहे आणि हा. आणि आपण आता पुढच्या खोलीत जाऊ तुषार सोबत. तुषार तुझ्यासोबत आम्ही ब्लॉग बनवू तर बोलू शकतोस काय आमच्यासाठी. इथे बघू शकतो महाराजांचा ऐतिहासिक ऐतिहासिक बघू शकतो. आणि इथे पालनाच आहे ना. इथे आय थिंक हा पालनाच आहे. छोट्या मुलाचा हा पण छोट्या मुलाचा पालना आहे. फक्त त्याच्या दोऱ्या तुटल्या आहेत. याच्या पण दोऱ्या तुटल्या आहेत. हा दोऱ्या काढून ठेवल्यात तुटल्यात असं वाटत नाही. हा पण पालना आहे. हा पालना जरा भारी दिसतोय. देवी देवता आहेत आणि हा मोठा पालना वाटतोय. हा मोठा पालना आहे आणि इकडून आता आपण पुढे जाऊ. छोटी व्हिडिओ येईल कारण चार्जिंग कमी आहे तर आपण थोडा कट करू. कटिंग्स आम्ही इथे नुसत्या प्रदक्षिणा घालतोय इकडून तिकडून परंतु हा फोर्ट एवढा मोठा आहे काही संपत नाहीये. आणि आम्ही परत इकडून बाहेर आलो. परत इथं पेंटिंग आहे. इथं हा आता इथं कोण नाही. इथं पेंटिंग आहे. ही बघू शकता तुम्ही. श्री दुर्गादास राठोड आणि हे तलवार त्यांची. आणि यांनी डुंगरावर लात मारले. माझ्या बदला घेण्यात येईल आणि इथून परत आम्ही बाहेर जाऊ. तर जुडे रहिए, लाईक करे, सबस्क्राईब करे. तर हे एक लोकेशन आहे. सगळे लोकेशन सेम आहेत फक्त कलर चेंज आहे आणि थोडासा चेंज आहे असा. आणि आपण लगेच जाऊ खाली. आपल्याला दुसरीकडे सिनेमॅटिक्स काढायचे आहेत. तर आपण म्युझियम शॉप आहे. शॉपशी आपल्याला काही घ्यायचं नाही तर आपण डायरेक्ट इथची कल्टी मारून खाली जाऊ. खाली सिनेमॅटिक काढू आणि बस मी जाऊन हॉटेलला. तर मित्रा आपण आता चाललो आता जाऊन जेवू आणि झोपू. आम्ही एक फोटो काढतो बस. तर आता आम्ही बाहेर आलो. आता आम्ही हॉटेलला जाऊ आणि तिथे जेवू आणि झोपू नाही. डीजे नाईट आहे आणि आपण एकदा व्ह्यू बघू. आणि मगाशी उदयन पॅलेस बघितला तो बघू इच्छी दिसतोय तो. आणि घरी जाऊ. ओके डन. व्ह्यू आहे आणि हा पॅलेस जिथून आम्ही मगाशी आलो आणि हा बाकीचा व्ह्यू आहे सगळा. तर आम्ही जाऊ घरी हॉटेलला. आणि माझी चार्जिंग संपली फोनची पण ना माझी पण. आणि धन्यवाद. मित्रांनो आपली बस चाललो बस मध्ये घरी. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही हॉटेलमध्ये आलेलो बिंदास. आणि आता लाईटी पेटतील राज लाईट. आणि आता आम्ही वरती चढ झालो. 7 मध्ये चढून आले आणि आता फ्रेश होऊ आणि जेवू. आणि हो बघ पासला पडला डायरेक्ट गाईज. गुड नाईट अँड सबस्क्राईब.